गुड इव्हनिंग ऑल स्टुडंट्स. माझ्या सर्व मित्रांना नमस्कार. माझ्यासमोर विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना एक कन्सेप्ट शिकवत आहे रिलेटेड बायोलॉजी. आतापर्यंत तुम्हाला मी बऱ्याचशा कन्सेप्ट दिलेल्या आहेत आणि त्या कन्सेप्ट नीट साठी खूप महत्वाच्या आहेत. नीटची तुम्ही तयारी करत असताना जर अशा अँगलने केली तर त्यामध्ये परफेक्शन येऊ शकतं, खास करून बायोलॉजी विषयामध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयामध्ये जास्त मार्क मिळवलेत तो विद्यार्थी समोर जाऊ शकतो. तरी पण मुलांची चुका होतात. अशा का? खरं बायोलॉजी वाटते सोपी, पण जेव्हा आपण सॉल्व्ह करायला जातो तेव्हा ते डिफिकल्ट, कारण थोडा किचकट प्रकार आहे. पण त्यामुळे एक एक कन्सेप्ट आपण समजून घेऊ. मी आता भरपूर शिकवलं. आता तुम्हाला एक बायोलॉजी रिलेटेड कन्सेप्ट सांगतो. टीथ, दात. बघा मित्रांनो, निसर्गाने आपल्याला प्रत्येक ॲनिमलला हे दात दिलेले आहेत. आणि टीथमुळे होतं काय माहितीये का, आपण चांगल्या पद्धतीनं एखादं फूड त्याला बाईट करून तोडून त्याचं क्रशिंग करून पूर्ण हे करू शकतो आणि डायजेस्टला ते सोपं जातं. टीथ नसले की त्याचं महत्व समजते. आपण टीथची नेहमी काळजी पण घेतो, रोज ब्रश करतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी पर्यंत काय करतो आपण, टीथ मध्ये ब्रश करतो. करतो ना. म्हणजे टीथची जेव्हा आपण ब्रशिंग करतो, स्वच्छ ठेवतो. पण हे टीथ आपल्या निसर्गाने दिले, तर हे टीथ आपण आयुष्यभर जपून ठेवणं गरजेचं आहे. खरंच किती प्रकारचे टीथ आहेत? देर आर 4 टाइप्स. ओके, 4 प्रकारचे टीथ आहेत बळा. किती रे? 4 टाइप्स. देर आर 4 टाइप टीथ प्रेझेंट इन ह्युमन. ऍडल्ट पर्सन मध्ये 4 प्रकारचे. बरं का? तुम्हाला माहिती आहे, मिल्क टीथ एखाद्या मुलाला येतात आणि थोडे दिवस राहतात, त्यानंतर ते टीथ पूर्णपणे पडतात आणि त्यानंतर त्याला रिप्लेस कोण करते? परमनंट टीथ करते. राईट, रिप्लेसली परमनंट टीथ. आणि परमनंट टीथ खूप महत्वाचे असतात, ते जे लाईफ टाइम टिकतात बेटा. मग परमनंट टीथ आणि मिल्क टीथ यातला पहिला फरक बघू. मिल्क टीथ, इच चाइल्ड हॅज 20. प्रत्येक मुलाला 20 मिल्क टीथ असतात. त्यामध्ये मोलार 8, मोलार टीथ 8, इन्सियर टीथ 8, 8 plus 8 16, and canine 4, total 20. रिपीट सांगतोय. मोलार 8, इन्सियर 8 plus canine 4, total 20. 8 plus 8 16 plus 4. म्हणजे लहान बाळामध्ये दुधाचे दात जे असतात ते 20 असतात. त्यामध्ये मोलार 8, इन्सियर 8 आणि कॅनाइन 4. हे झालं त्याचं तर. पण प्रश्न काय पडतो, ऍडल्ट पर्सन मध्ये 32 टीथ आहेत, 32 टीथ आहेत. आणि तिथं देर आर 4 टाइप्स: मोलार, प्रीमोलार, इन्सियर अँड कॅनाइन. मग लहान बाळामध्ये मिल्क टीथ मध्ये कोणते टीथ प्रेझेंट नाहीत? तर लहान बाळामध्ये या मिल्क टीथ मध्ये तुम्हाला प्री मोलार टीथ मिळणार नाहीत. नो, प्री मोलार टीथ नॉट फाउंड इन स्मॉल चाइल्ड. या मिल्क टीथ मध्ये तुम्हाला ते टीथ मिळणार नाहीत बिलकुल. परमनंट टीथ मध्ये मिळतात. मग परमनंट टीथ ओळखायची कशी किंवा मिल्क टीथ ओळखायची, त्याचा एक फॉर्म्युला बायोलॉजी दिलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो, जे लक्षात ठेवण्यासाठी डेंटल फॉर्म्युला. काय म्हणतो आपण त्याला? डेंटल फॉर्म्युला. आणि डेंटल फॉर्म्युला आपण परमनंटचा बघतोय. सोपा नंबर आहे बेटा. बा एखाद्या गाडीचा नंबर असेल, कोणाच्या बघायला लागेल की 21 23, अप्पर जॉमध्ये 21 23, लोअर जॉमध्ये 21 23. तर इंटू काय करायचं? 2 न मल्टिप्लाय करायचं. किती ना? 2 न मल्टिप्लाय करायचं. नंबर काय सांगितला? 21 23, 21 23 डिवाइडेड बाय 21 23 गुणिले 2. म्हणजे 2 ने तुम्ही मल्टिप्लाय करा 21 23 ला, तर तुम्हाला वरचे 16 मिळतील. 2 नसते खालच्या
याला पण मल्टिप्लाय 2123 ला ते पण तुम्हाला 16 मिळेल, म्हणजे 16 + 16 टोटल 32. ऑब्विसली ऍडल्ट मध्ये मोलार, प्री मोलार, इन्सिजर, कॅनाइन, देर आर 4 टाइप्स ऑफ टीथ प्रेझेंट ऍडल्ट मध्ये. नंतर ते विजडम टीथ, अक्कलदाढ. अक्कलदाढचा काही संबंध नसतो, कारण अक्कलदाढ ही वेस्टिजल ऑर्गन आहे बेटा, त्याचं काही काम नाही, पण ती येते. पूर्वी कधीचा उपयोग असेल पण आता नाही. हे झालं टीथच्या बाबतीत. तर कोणाचं ऍडल्ट मध्ये. ह्युमन मध्ये काय असतं, तर 2102 2102 बाय 2102 इंटू 2. जर 2102 डिवाइड बाय 2102 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला वरचे 10 खालचे 10, म्हणजे अप्पर जॉ 10 लोअर जॉ 10. आता त्याचं फिडिंग कशी होती लक्षात घ्या. जेव्हा आपण हे करतो ऍडल्ट मध्ये काउंट करतो किंवा मिल्क मध्ये करतो, तर पहिल्यांदा ऍडल्ट मध्ये बघा. ऍडल्ट मध्ये मी काय केलं 2123 तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे का 2123 त्या 2 ने 2 ला मल्टिप्लाय करा पहिल्याला त्या फॉर्म्युला मधल्या, तर 4 आन्सर येते राईट. म्हणजे या साइडला अप्पर जॉला या साइडला 2 इंचर, या साइडला 2 इंचर, 2 + 2 किती झाले अप्पर जॉलाच 4. पुन्हा खालच्या साइडला पण 2 2 किती झाले तर 4, म्हणजे अप्पर 4 लोअर 4 इक्वल टू 8. म्हणजे इन्सिजर टीथ टोटल किती येतं 8. कितने बेटा टोटल टीथ कितने, इन्सिजर 8 है. इस साइड 2, इस साइड 2 अप्परला, लोअरला पण इस साइड 2, इस साइड 2, टोटल मिलके कितने हो रहे 4. ऊपर के 4 नीचे 4 टोटली 8, यानी इन्सिजर 8. उसके बाद कॅनाइन ऊपर अप्पर जॉला या साइडला एक, या साइडला एक, वर 2, या साइडला एक, या साइडला एक, लोअरला 2, टोटल मिळून 4. किती झाले मग बघा, इन्सिजर 8, कॅनाइन 4. पुढे आता त्यानंतर प्रीमोलार त्याच्यानंतरच हे 6. अप्पर लागू इकडे 2 इकडे 2, या साइडला 2 या साइडला 2, टोटल मिळून किती, त्याला मल्टिप्लाय करा 2 2 ज 4 बरोबर, म्हणजे 4 खाली 4, टोटल किती होतं 8. म्हणजे इन्सिजर 8 राईट, कॅनाइन 4, प्रीमोलार 4. मोलार बघा खाली मोलार किती येतं, मोलार तर मोलार टोटल किती येतं 12. कसे बघा, तर त्याच्यामध्ये 3 इकडे या साइडला या पूर्ण अप्परला टोटल याच्यामध्ये अप्पर जॉला 3 मोलार, नंतर 3 ने मल्टिप्लाय करा 2 3 ज 6, म्हणजे या साइडला 3 या साइडला 3, लोअरला या साइडला 3 या साइडला 3, टोटल मिळून वरचे 6 खालचे 6 12, म्हणजे इक्वल टू 32. कारण अप्पर 16 लोअर 16 हिशोब लावा. वरचे इन्सिजर 8 नंबर 2, वरचे इन्सिजर किती 4, खालचे इन्सिजर 4, टोटल 8. वरचे कॅनाइन 2 खालचे 2, टोटल 4. किती जायचं 8 12. प्री मोलार वर 4 खाली 4, 12 8 20. आणि खाली मोलार वरच्या साइडला 6 मोलार खालच्या साइडला 6 मोलार, टोटल किती जायचं 32. मग डेंटल फॉर्म्युला म्हणल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा 21 23 21 23 बाय 21 23 इंटू 2. 21 23 डिवाइडेड बाय 21 23 21 23 बाय 21 23 इंटू 2. 21 23 इंटू डिवाइडेड बाय 21 23 इंटू 2. परत सांगतो 21 23 बाय 21 23 गुणिले 2 किती. सेम मिल्क टीथचा काय तर 2102 डिवाइडेड बाय 2102 गुणिले 2 खतम. 2102 बाय 2102 2102 बाय 2102 इंटू 2, टोटल 20. ऍडल्ट मध्ये काय सांगितलं 21 23 डिवाइड बाय 21 23 इंटू 2, टोटल 32. क्लिअर. आपल्याला बोर्ड छोटा आहे, नाही तर बोर्डवर तुम्हाला मी छानपैकी, पण आपल्याला बोर्ड छोटा आहे ना, क्लासवर घेऊ आपण ते छानपैकी. ओके. आणि मित्रांनो मी हा व्हिडिओ एडिटिंग वगैरे काही करत नाही, एक नॉर्मली रेकॉर्ड मध्ये करत असतो, त्याचा बाकी काही उद्देश नाहीये, ओनली फॉर एज्युकेशन पर्पज.
माझे 11वी-12वी विद्यार्थी आहेत, 11वी-12वी विद्यार्थी शिकत असताना हा व्हिडिओ शूट केलेला आहे. त्यामुळं प्लीज हा डेंटल फॉर्म्युला इतका सुंदर आहे, लक्षात ठेवा. 2123 बाय 2123 2102 2102 खतम. थँक्यू.